आता मात्र ती अगदी अशी दिसते. नमस्कार मंडळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नशीबवान या मालिकेत गिरिजा आणि रुद्रप्रतापचं लग्न होतं आहे आणि मस्त आता मी ना गिरिजाच्या रूममध्ये आहे, म्हणजे मेकअप रूममध्ये नेहाच्या. मस्त रेडी झाली आहे ती, म्हणजे बघा ऑलमोस्ट रेडी आहे. मला खूप आवडलं नेहा तुझा लुक आजचा. कशी आहेस बाय द वे, आणि खूप सुंदर दिसते. थँक्यू. मी खूप छान आहे, मस्त आहे, एक्सायटेड आहे कारण लग्न होतं आहे आणि ओव्हरऑलच हा खूप आवडीचा माझा लुक आहे, जो मला जसं सगळे दागिने छान घालायला मिळाले, सो मी खूप खुश आहे. पण आता सवय करून घ्यावी लागेल ना इतकं नटायची, कारण का इतक्या मोठ्या घराण्यात जाणार आहेस. हो, म्हणजे खरं सांगायचं तर मला अजिबात नटण्या मुरडण्याची एवढी हौस नाही आहे. म्हणजे मला असं गिरिजा म्हणून पण की नेहा गिरिजा म्हणून पण आणि नेहा म्हणून पण, म्हणजे आमच्या दोघींमध्ये ही एक सिमिलॅरिटी आहे की आम्हाला दोघींनाही फार असं जेवढं सिम्पल राहता येईल तेवढं आम्हाला आवडतं. पण हा जो आपला मराठमोळा महाराष्ट्रीयन साज आहे, कारण हा शृंगार म्हणू, साज म्हणू, ह्यामध्ये जे काही सौंदर्य आपलं अजून खुलून येतं, तर ते कोणालाही आवडेल, कुठल्याही मुलीला आवडेल ते. सो ते तेवढंच ते नॅचरली जितकं छान राहता येईल, म्हणून आजचाही मेकअप आणि हेअर माझे खूप सिम्पल आहेत की ते मला असं सिम्पल छान की जे बघायलाही गोड वाटेल असं ते आहे. पण तुला मला सांग, हे सगळं पारंपरिक तू साज केलायस, पण तुला यातली कोणती गोष्ट जास्त आवडते? म्हणजे काय काय ना, म्हणजे मला नथीशी वेगळं ऑब्सेशन आहे, तुला कशाशी ऑब्सेशन? मला सगळ्याशीच ऑब्सेशन आहे खरं सांगायचं तर, कारण म्हणजे बघ ना, हा एकतर खोपा, तर ह्या खोपामध्ये पण ना ह्याला नक्की आता काय म्हणतात हे मला माहिती नाही आहे, पण हे फूल असतं इथे किंवा हे आहे खोप्यातलं. सो असं काहीच नाही. पायात पैंजण आहे, हातात बांगड्या आहेत, अंगठी आहे किंवा असं कुठलंही हे नाही आहे की जे आपण तो दागिना घालत नाही. त्यामुळे मला हे सगळेच दागिने खूप आवडतात. पण आजचा सगळ्यात फेवरेट आयटम ऑफकोर्स नथ, तर म्हणजे ही तर ऑलमोस्ट सगळी असतेच फेवरेट, पण मला हे खूप जास्त आवडले. म्हणजे हे जे असं गोल्डन आणि मोती, मला मोत्यांचं खूप ऑब्सेशन आहे खरं सांगायचं तर. पण आजच्या ह्या लुकला गोल्ड ज्वेलरी जास्त जाणार होती, पण त्यातही ह्यात असे छोटे छोटे मोती आहेत, ते मला जास्त आवडले. सो हे आजचं माझं असं फेवरेट आहे. आणि तुझी साडी मेन हायलाईट आहे आजचा. मला वाटतं हा रंग मुळात खूप खुलून दिसतो, आणि तू किती एन्जॉय करतेस आणि किती वेळ लागला रेडी? मला नऊवारी साडी खूप खूप जास्त आवडते म्हणजे, पण ही आम्ही सहावारीची नऊवारी केली आहे, त्यामुळे ह्याला जरा वेळ लागला. पण ह्यात पण एक मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची साडी नेसली, त्यामुळे मला जरासं अवघड जातं आहे कॅरी करायला, पण छान वाटते. म्हणजे एक तर हा रंगच खूप, मला सहसा गुलाबी कलर आवडत नाही. मला असं थोडंसं की बापरे फारच असं गर्लिश वाटतो. पण हा रंग बघितला तेव्हा मला की अरे गुलाबी असं झालं होतं. पण हा जेव्हा मी नेसली ही साडी, तेव्हा हे काहीतरी इतकं वेगळंच दिसतंय आणि अगेन परत ही ज्वेलरी आणि हा लुक सगळं इतकं ते कॉम्प्लिमेंट करतंय की मला हे असं छान वाव काहीतरी असं की अरे हे मी आहे का असं होतंय. रुद्र ओळखेल ना तुला, आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटसाठी एक्सायटेड आहेस का? रुद्र आहे, नागेश्वर, इवन मला काल नागेश्वरांनी एक छान कॉम्प्लिमेंट दिली की पेशवाईवर कधीही सिनेमा केला तर पहिलं मी तुलाच. सो मला ते खूपच आवडलं. तर सगळेच खूप छान कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. रुद्र आहे, वासंती, नागेश्वर, उर्वशी फॉर दॅट मॅटर. सो सगळ्या अशा छान छान कॉम्प्लिमेंट्स मी कालपासून रिसीव्ह करते. आणि ना आपल्या मुलींचं असं एक ठरलेलं असतं की माझ्या लग्नात मला असं हवं आहे. नेहाचं काय ठरलंय का? अगेन अगेन मला खूप साधं लग्न करायचं आहे. मला एवढं तामझामचं लग्नच नाही. त्यामुळे मी अशी एक सही केली आणि मोकळी झाले असं. पण त्यात मला अशी मी दिसते की एक साधी सिंपल नऊवारी नेसली मी असेन, तिच्यामध्ये हिरव्या रंगाची नऊवारी असेल आणि त्याच्यावर साधे आपले पारंपरिक जे जुने आपले ऑथेंटिक काही दागिने असतात. मग वज्रटीक, ह्यातही मी वज्रटीक घातली आहे बाय द वे. सो वज्रटीक असेल, मला कोल्हापुरी साज खूप आवडतो किंवा मला असा बाजूबंद खूप आवडतो, ठुशी मला आवडते. सो असे जे जुने पुराणे आपले छान छान दागिने आहेत, ते जेवढे मला घालून जेवढं सिम्पल येट ब्युटिफुल करता येईल तेवढं मला आवडेल. गिरिजाच्या सासूबाई सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे वासंती म्हणून आपल्या ज्या घराघरात पोचतात. बरं, कशी दिसते गिरिजा आम्हाला? आता कॉम्प्लिमेंट ऑन कॅमेरा होऊन जाऊ दे. हिने मला मनात जागा दिली म्हणून मी कौतुक नाही करते. हां, मी मनापासून कौतुक करते. हिला तर मी पिल्लू सुंदरा असं म्हणतेच, पण आता मात्र ती अगदी
अशी दिसते. So sweet. बरं, हा व्हिडिओ नागेश्वरपर्यंत गेला तर आता काय रिॲक्ट होणार आहेत मला माहित नाही. हेच रिॲक्ट होणार हे मला माहिती आहे. म्हणजे ऑनस्क्रीन जेवढी आमच्याशी खुन्नस आहे तेवढं ऑफस्क्रीन त्याचं प्रचंड प्रेम आहे आणि तो खूप जास्त लाड करतो माझे. म्हणजे सेटवरचे सगळेच जण माझे खूप लाड करतात. आणि मी तर शांत साधी आहे त्यामुळे मी तुझ्याबद्दल अजून बोललेच नाहीये. आपण नकोच बोलूया याविषयी. मला असं वाटतं की खूप बॅक टू बॅक शूट सुरू आहे आणि बरंच काय काय आहे ते आपण BTS बघणार आहोत. सो आता त्यांना रेडी व्हायचं तर आपण त्यांना जरा मोकळं करूया है ना. थँक्यू सो मच. भेटू आपण. थँक्यू बाय बाय.